1,500 मतांनी आघाडीवर. अखेर पुन्हा पुढे आल्यात संदीप नाईक यांना मागे टाकलं. इम्तियाज जलील आता राहुलने जे सांगितलं याच्यात अजून एक फॅक्टर आहे, तो म्हणजे जरांगे फॅक्टर. इम्तियाज जलील यांनी मधल्या काळात नोमानींना जरांगेंकडे घेऊन जाणं आणि दलित, मुस्लिम आणि मराठा ही जी वोट बँक एकत्र करण्याचे प्रयत्न जरांगेंनी सुरू केले होते. त्यात एक इम्तियाज जलील हा महत्वाचा चेहरा होता. कदाचित येवल्यामधली अपडेट खूप मोठी आहे. छगन भुजबळ पिछाडीवर आहेत येवल्यामध्ये आणि माणिकराव शिंदे हे आघाडीवर आहेत. येवल्यातल्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि ही अत्यंत चुरशीची लढत होणार आहे सुरुवातीपासून म्हटलं जात होतं. छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक खूप सोपी असणार नव्हती आणि त्याची चुणूक दिसायला सुरुवात झाली. 115 मतांची आघाडी खूप मोठी आघाडी नाहीये, मात्र तरीही येवल्यामधनं छगन भुजबळ यांची पिछाडी आणि माणिकराव शिंदे यांची आघाडी. शरद पवार यांनी ज्या ज्या मतदारसंघांमध्ये खूप ताकदपणाला लावली त्यातला हा एक मतदारसंघ येवला मतदारसंघ आणि येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांना फटका बसतो की काय अशी शक्यता आहे. अर्थात मनोज जरांगे यांनी या मतदारसंघामध्ये घेतलेली भूमिका सुद्धा खूप महत्वाची ठरली. महायुतीमधलं गणित काय सांगतं? महायुतीमध्ये भाजपचा हत्ती 62 जागांवर पुढे आहे. भाजपची अंबारी 62 जागांवर पुढे सरकताना दिसते. तो आकडा वाढून आता 65 झालाय. शिवसेना एकनाथ शिंदे यांची अंबारी ही 29 जागांवर पुढे आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 15 जागांवर पुढे आहे. भाजपची टॅली 65 आणि महायुतीची टॅली 110 अशी आत्ताची परिस्थिती. महाविकास आघाडी सुद्धा काहीसा वेग पकडताना दिसते, पण 72 जागांवरच अजून महाविकास आघाडी पुढे.